आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा प्रशासनाच्या विरोधामध्ये आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूरच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील विविध प्रश्नाच्या संबंधाने वारंवार पाठपुरावा करूनही सुद्धा जाणीवपूर्वक जनहिताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ अहमदपूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा। या गाढव मोर्चाची तारीख लक्षात ठेवा, सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी वेळ सकाळी 10 वाजता हा मोर्चा नगर परिषद अहमदपूर समोरून निघून उपविभागीय कार्यालयाकडे धडकेल आणि या मोर्चाचे नेतृत्व करतील युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी। प्रशासनाला जाग करण्यासाठी आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा। चला, आपल्या प्रश्नाची आपल्याला जाणीव आहे म्हणून या आक्रोश आंदोलन गाढव मोर्चामध्ये सामील व्हा। चला मग आक्रोश गाढव मोर्चामध्ये सामील व्हा। आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा प्रशासनाच्या विरोधामध्ये 11 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजता भव्य आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा। आक्रोश आंदोलन गाढव मोर्चाच्या विविध मागण्या। अहमदपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वतःच्या उपजीविकेसाठी गायरान ताब्यात घेऊन शेती करतात, त्यांच्या नावे जमिनीचे पट्टे करावेत, उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्यावी। अनेक गावात सार्वजनिक स्मशान भूमी नाहीत, तसेच दलित समाजासाठी स्मशान भूमी नाहीत, त्या तातडीने मंजूर कराव्यात। निराधार अपंग परित्यक्ता यांना शासनाचे नियमित अनुदान चालू करावे। जुजबी कारखाने बंद केलेले अनुदान चालू करावेत। 21,000चे उत्पन्न प्रमाणपत्र देऊन गरजूंना या योजनेचा लाभ देण्यात यावा। अहमदपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या मजुरांचे गेल्या 17 महिन्यापासून थकीत असलेले पगार द्यावेत। अहमदपूर सर्वे नंबर 4 वरील अतिक्रमण धारकांना कबालनामे दिले, मात्र त्याची नोंद नगर परिषद मालमत्ता रजिस्टरवर घेतली नाही। परिणामी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत। या सर्वांचे फॉर्म भरून घ्यावेत। शहरात शासनाचा निधी समान प्रमाणात वाटप करण्यात यावा। शहर स्वच्छतेचे काम नियमितपणे करण्यात यावे। MIDC परिसरात राहणाऱ्या भटक्या विमुक्त लोकांना घरकुल मंजूर करावेत। ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू करावे। ब्लड स्टोरेज केंद्र चालू करावे। उस्मान बी अफान शाळेला संरक्षण भिंत बांधावी। दर्गा मैदान या ठिकाणी 4 हायमास्ट मिनी मास्ट लाईट मंजूर करावेत। रमाई घरकुलच्या अनुदानात वाढ करावी। अहमदपूर बसस्थानकासमोरील नवीन शौचालय तातडीने सुरू करावेत। मालमत्ता रजिस्टरवर नोंद करण्यासाठी नागरिकांकडून अन्यायकारक 3% रक्कम वसूल करण्यात येऊ नये। अहमदपूर शहरातील सर्व जातीतील गोर गरीब बेघरांचा सर्वे करून 5,000 घरे मंजूर करावेत आणि बेघरांना ते वाटप करावेत। सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र न वळवता तो पूर्वत विभागास परत द्यावा। मौजे परचंडा गंगा हिपरगा उजना सिंदगी खुर्द सुमटाना गुगदळ हगदळ लांजी पाटोदा तीर्थ किन्नी कद्दू मुलकी वंजारवाडी सांगवी सोनेगा उमरगा इत्यादी गायरान अतिक्रमण धारकांचे पीक पंचनामे करून ई रजिस्टरला नोंद करण्यात यावी। धानोरा खुर्द येथील बौद्ध मातंग समाजासाठी स्मशान भूमी शेड मंजूर करावेत। सिद्धार्थ नगर येथील आनंद बुद्ध विहार भूसंपादनासाठी निधी मंजूर करावा व सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर करावा। शिरू ताजबंद येथील अझर शेख यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 9 जणांचे प्राण वाचविले, याचा राज्य राष्ट्रीय स्तरावर सन्मान करावा। या अनेक ज्वलंत प्रलंबित विषयावर युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन गाढव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व बांधवांनी या उत्सुकतेने प्रशासनाच्या विरोधामध्ये या मोर्चात सामील व्हावे। या गाढव मोर्चाची तारीख लक्षात ठेवा, सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी वेळ सकाळी 10 वाजता हा मोर्चा नगर परिषद अहमदपूर समोरून निघून उपविभागीय कार्यालयाकडे धडकेल आणि या मोर्चाचे नेतृत्व करतील युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी।
प्रशासनाला जाग करण्यासाठी आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा. आक्रोश आंदोलन गाढव मोर्चामध्ये सर्व बांधवांनी सामील व्हावे असे नम्र आवाहन युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात येत आहे. शक्ति मुक्ति